रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले तालुका कागल गटातर्फे गैबी चौक येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले। तालुकाध्यक्ष चंद्रशेखर कोरे म्हणाले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे केवळ साहित्यिक नव्हते तर ते सामाजिक क्रांतीचे महान योद्धे होते। त्यांच्या लेखणीने आणि संघर्षाने हजारो लाखो गोरगरिबांना आवाज, आत्मसन्मान आणि न्याय मिळवून दिला आहे। BR कांबळे म्हणाले, सर्वप्रथम साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी फक्त 1.5 दिवसाची शाळा शिकून अनुभवातून जे वाङ्मय साहित्य निर्माण केले, त्यांच्या विचारांचे व साहित्याचे सर्व युवा वर्गाने आदर्श घ्यावा। यावेळी साताप्पा हेगडे, जयवंत हळदीकर, तानाजी सोनारकर, उत्तम कांबळे तसेच अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। महात्मा ज्योतिराव फुलेंचा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त त्यांची 105वी जयंती आम्ही आज कागल तालुका रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं साजरी करत आहोत। त्यांना रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं विनम्र अभिवादन करतो। साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे हे दलित समाजात जन्माला आल्यामुळं त्यांना शाळेत जाता आले नाही। त्याने फक्त 1.5 दिवस शाळेत जाऊन आणि मुंबईमध्ये हमाली, हॉटेल कामगार इथं असं पडेल ती कामं करून आणि अण्णाभाऊ साठे जन्मताच हुशार असल्यामुळं प्रत्येक अक्षर जोडत ते साहित्यरत्न झाले। त्यांनी सर्वसामान्य गोरगरिबांच्यासाठी साहित्याची भरपूर निर्मिती केली। त्याने 56 कादंबऱ्या, 23 पटकथा आणि विविध प्रकारची नाटकं आणि रशियामध्ये फिरायला गेल्यानंतर त्याची भ्रमणयात्रा ही या आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये प्रसिद्ध आहे। त्यांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना फकीरा ही कादंबरी अर्पण केली। त्या फकीरा कादंबरीवर उत्कृष्टपैकी चित्रपट तयार झाला आहे। अण्णाभाऊंच्या कादंबरीवर 5 चित्रपट प्रसिद्ध झालेले आहेत आणि त्यांनी जे काम केलं ते बहुजन समाजासाठी आणि सर्वसामान्य माणूस, त्या सर्वसामान्य माणसाला माणूस जगता यावं, माणूस म्हणून जगता यावं यासाठी त्यांचं जे साहित्य आहे ते सर्वसामान्य माणसाला उपयोगी येणारं आणि सर्वसामान्य माणूस प्रकाशात यावं अशा प्रकारचं त्यांनी साहित्य लिहिलं। आंबेडकरांच्या बाबतीत त्यांनी जे फकीरा ही कादंबरी अर्पण केली, आंबेडकरांना त्यांनी गुरु मानलं आणि अण्णाभाऊ साठे म्हणाले, जग घालूनी बदल घालूनी गाव, जग बदल घालूनी गाव सांगून गेले भीमराव। साहित्यरत्न शिवशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 105व्या जयंतीनिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ कागलच्या वतीनं मी त्यांना विनम्र असं अभिवादन करतो। अण्णाभाऊंच्याबद्दल बोलायचं झालं तर एक गरीब कुटुंबात जन्माला येऊन एवढं मोठं साहित्यामध्ये विश्व निर्माण करणं, अण्णाभाऊंच्या कादंबऱ्या आज रशियामध्ये त्यांचं साहित्यसुद्धा विद्यापीठामध्ये अभ्यासक्रमाला घेतलं। इतकं प्रचंड मोठं व्यक्तिमत्व अण्णाभाऊंनी आपल्या आयुष्यामध्ये बाबासाहेबांना गुरु मानलं। अण्णाभाऊंचे टोटल 12 कथासंग्रह प्रसिद्ध झालेत, 3 नाटके। अण्णाभाऊ लोकनाट्य आणि तमाशामध्ये सुद्धा त्यांनी प्रचंड प्रमाणात लेखन केलं। ज्यावेळी सीमावासियांचा लढा चालू होता त्यावेळी अण्णाभाऊंचं एक गाणं प्रचंड त्यावेळी व्हायरल झालं, गाजलं।
माझी मैना गावावर राहिली. तर अशा प्रत्येक पोवाड्यातनं साहित्यातनं अण्णाभाऊंनी लोकजागर प्रबोधनाचं काम केलं. अशा या अवलियाला आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ कागल तालुका विनम्र अभिवादन करतो आणि अण्णाभाऊंना आम्ही नतमस्तक होतो.